Good morning, student. I am Mr. Vikas Saib Singh from Krishna Mahavidyalay, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver the sixth lecture on the topic aldehydes, ketones, and carboxylic acids. In last lecture I discussed methods of preparation of aromatic as well as aliphatic carboxylic acids, aldehydes and ketones. In this lecture I will discuss some remaining methods of preparation of carboxylic acids, aldehydes and ketones, and physical properties of aldehyde ketones and carboxylic acid. So first we have to take last method we have to discuss in fifth lecture, that is from Grignard reagent and dry ice or solid sewage. ह्या मेथडनं आपण जाता जाता पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं की अल्डेड कीटोन आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड्स कसे प्रिपेअर केले जाते. त्यापैकी आज आपण बघतोय फक्त कार्बॉक्झिलिक ॲसिडचं प्रिपरेशन ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटपासून कसं करायचं, ड्राय आईस कसा वापरायचा, नाही का. मग त्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या इथरल सोल्युशनमध्ये, त्यामध्ये ॲड करा किंवा तो ॲड करा. कशामध्ये ॲड करायचं आहे ते, टू ड्राय आईस और सॉलिड सीओ2. आता CO2चा फॉर्म्युला मला पाहिजे स्ट्रक्चरल, C डबल बॉन्ड कॉम्प्लेक्स तयार होईल. त्या कॉम्प्लेक्सचं ॲसिड हायड्रोलिसिस करा, करस्पॉन्डिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड्स मिळतील. बेस वापरला तर काय होईल, तर सॉल्ट मिळेल आणि मग परत त्या सॉल्टचं एक तर ॲसिडबरोबर ट्रीटमेंट करावी लागेल किंवा HCl आपल्या डायरेक्ट हायड्रोलिसिस करावं लागेल ॲसिड बरोबर, तरच आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड्स मिळतील. इथं डायरेक्ट आपण हायड्रोलिसिस केलं की डायरेक्ट कार्बोक्सिलिक ॲसिड्स मिळतील, तिथं 2 स्टेप्स वाढतील. त्यामुळे आपण काय करतो, शॉर्टकट वापरतोय. ही बेस्ट मेथड आहे कार्बोक्सिलिक ॲसिड्स प्रिपेअर करण्याची. मग आता एक्झाम्पल बघूया. जनरल रिॲक्शन RMgX, आर मे बी कुठलाही ग्रुप घ्या, CH3 घ्या, CTH5 घ्या, C3H7 घ्या, कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या. ड्राय आईस CO2 कॉम्प्लेक्स तयार झाला, RC डबल बॉन्ड OMgX, म्हणजे R फक्त काय झालेला आहे, ह्या सीला जोडला, हा O तसाच राहिला, हा MgX इथं जोडला गेलाय. बाकी काय बदल दिसतोय का याच्यामध्ये, नाही. हे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. आणि हे फॉर्म्युले कधी आठवतील, ज्या वेळेस आपण ह्या रिॲक्शन वारंवार पाठीवरती किंवा वहीमध्ये घटवू, मनगट दुखेपर्यंत, त्यावेळेस आपल्याला कुठलाही फॉर्म्युला सहज आठवणार आहे, सहज आपण रिॲक्शन लिहिणार. पण त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. रिॲक्शनचा सराव केल्याशिवाय काही होणार नाही. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की सगळ्या रिॲक्शन्सच आल्या. बऱ्याच ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंट आपण वापरतोय आणि व्हरायटी ऑफ द प्रॉडक्ट्स तयार करतोय. त्यामुळं कुठला ग्रिग्नार्ड रिएजंट कशामुळे ट्रीट केल्यावर काय मिळते हे घटवल्याशिवाय, हे सराव केल्याशिवाय काही लक्षात राहणार नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे वारंवार का सांगतोय, तर त्याचा ड्रॉबॅक हा आहे. ह्या रिॲक्शन आता तुम्ही व्हिडिओ बघितला, घरी गेला, लिहिल्या, 5 मिनिटात येणार. अरे एवढं सोपं आहे केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढं सोपं आहे. पण तेच जर परत अर्ध्या तासाने विचारलं तर मात्र लिहिता येत नाही. का, सराव कमी पडतोय. एवढं सोपं आहे, एवढं व्हॉलाटाईल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, समजणार एका झटक्यात. हा वा वा, काय सर छान शिकवत आहेत, नाही का. पण तुम्ही जर घटवलं नाही तर मात्र काहीही उपयोग होणार नाही. पेपर देऊन बाहेर आल्यावर शिवायच देणार आहेत रणसिंग सरांना, काय शिकवलंय म्हणजे आम्हाला काय आठवत नाही. अरे आठवायचं म्हणजे काय, तुम्ही तो सराव करायला पाहिजे. सराव केल्याशिवाय काही नाही. एवढं सोपं मॅथमॅटिक्स सारखे मार्क मिळवून देणारे हे टॉपिक आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, कळकळीची विनंती की घटवा, रिॲक्शन घटवा, फॉर्म्युले घटवा, मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. हे आपण मग कॉम्प्लेक्स तयार झाला. तर कॉम्प्लेक्सचं आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं, दॅट इज HOH गिव्स RCOH प्लस MgXOH. एक्झाम्पल बघूया आता. व्हेन ग्रिग्नार्ड रिएजंट लाईक CH3MgI, दॅट इज मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड, याचं प्रिपरेशन आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलंय. हा असाच लिहायचा असतोय ग्रिग्नार्ड रिएजंट. CH3IMG लिहायचं नाहीये. बऱ्याच पेपरमध्ये या चुका होतात. त्यामुळे हे घटवल्याशिवाय येणार नाहीत बारकावे. इन इथरल सोल्युशन is added to dry ice, a complex formed
This on acid hydrolysis gives acetic acid. That is CH3MgI plus dry ice. हीट करतोय CH3. मग अशा आपण इथं R जोडला होता, इथं तर R ची किंमत आहे CH3 म्हणून CH3 आला. हा MgI याला जोडला म्हणून सिंगल बॉन्ड आला. CH3C डबल बॉन्ड OMgI. हा कॉम्प्लेक्स तयार झाला. याचा हायड्रॉलिसिस आपण करतोय HOH गिव्ह CH3C डबल बॉन्ड OH प्लस MgIOH. मग अशा आपण MgXOH लिहिलं होतं, इथे MgIOH जो आता पर्टिक्युलर आहे तोच लिहायचा आहे. ही बॅलन्स्ड रिॲक्शन आहे. अशा पद्धतीने आपण कार्बोक्सिलिक ॲसिड इथं प्रिपेअर करतोय. नेक्स्ट आहे फ्रॉम अल्किल बेन्झेन. मग अल्किल बेन्झेनचं रिडक्शन, बेन्झेन ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह. When alkyl benzene is heated with strong oxidizing agent like acidic or alkaline, कुठलंही वापरा, KMnO4 or acidified potassium dichromate, ह्या दोन ऑक्सिडायझिंग एजंटपैकी कुठलंही ऑक्सिडायझिंग एजंट वापरला की त्या अल्किल बेन्झेनचं रिडक्शन होणार. वे टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स. दॅट इज CH3 KMnO4 KOH. पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झेन मिळाला which on hydrolysis gives benzoic acid plus KOH regenerated आहे. इथे लिहिलं आपण मिथिल अल्किल बेन्झेन आहे, दॅट इज मिथिल बेन्झेन, दॅट इज कॉल्ड टोल्यून. KMnO4 अल्कलाइन ॲसिड कुठलंही घ्या, K2Cr2 वापरा. पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स मिळाला and which on hydrolysis gives corresponding aromatic carboxylic acids, that is called as benzoic acid, that is toluene or methyl benzene. Methyl benzene on reduction gives कार्बोक्सिलिक ॲसिड्स. दुसरे एक्झाम्पल बघू. क्युमीन. एक्झाम्पल काय आपलं आहे क्युमीन. CH3 अगेन KOH KMnO4 K2Cr2 अगेन पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. अगेन हायड्रोलिसिस केलं की परत आपल्याला मिळणार आहे बेन्झॉइक ॲसिड. काय मिळणार आहे क्युमीन पासून सुद्धा बेन्झॉइक ॲसिड. टोल्यून पासून सुद्धा बेन्झॉइक ॲसिड, क्युमीन पासून पण बेन्झॉइक ॲसिड. म्हणजे व्हरायटी ऑफ द स्टार्टिंग मटेरियल वेगवेगळे आहेत, प्रॉडक्ट सारखेच आहेत, प्रॉडक्ट बदलत नाहीत. हे लक्षात ठेवा, हे बारकावे आहेत. तर रिॲक्शन घटवली की आपल्याला काय होणार आहे, सहज लक्षात येईल, सहज लिहिता येतील, एवढ्या सोप्या त्या रिॲक्शन्स आहेत. म्हणजे आपण अल्किल बेन्झीनचं रिडक्शन केलं बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, त्याचं आपल्याला रिडक्शन होणार. वे टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स. नेक्स्ट अल्किन्स पासून सुद्धा आपण प्रिपेअर करतोय. मग कार्बोक्सिलिक ॲसिड्स कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स बाय KMnO4 इन डायल्यूटेड H2SO4. बघा C6H5CH डबल बॉन्ड CH2 फिनिल इथिन, काय आहे फिनिल इथिन. KMnO4 K2Cr2 वापरा, डायल्यूटेड H2SO4 gives benzoic acid C6H5COH, that is called benzoic acid. मी फक्त C6H5 मध्ये लिहिलं आहे. हे फिनिल इथिन which on alkaline or acidic oxidation will obtain corresponding benzoic acid. ह्याचं नाव काय सांगा बघू आता. हे वापरलंय तुम्ही बनसोडे सरांच्या टॉपिकमध्ये, तुम्ही बघितलेलं आहे. वे टू ऑब्टेन ॲडिपिक ॲसिड. याचं नाव काय आहे ॲडिपिक ॲसिड. मग याचं नाव काय, काय आठवते का बघा, कॅन यू रिकॉल. हे सगळं आलं पाहिजे. हे 11वीमध्ये तुम्ही शिकलाय, 12वीमध्ये पण शिकलेलं आहे. येस, कंपाऊंडचं नाव काय हायड्रोकार्बन आहे. कुठला आहे सायक्लोहेक्झीन. सायक्लोहेक्झीन ऑन ट्रीटमेंट विथ KMnO4 डायल्यूटेड H2SO4 gives ॲडिपिक ॲसिड. दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण क्लासिफिकेशन केलं मोनो, डाय, ट्राय, टेट्रा. हे मोनो मीन्स सिंगल कार्बोक्सिलिक ॲसिड असणार आहे, डाय मीन्स दोन कार्बोक्सिलिक ग्रुप असणार ॲसिड, दॅट इज ॲडिपिक ॲसिड. आणि आपण बेन्झॉइक ॲसिड बघितलं होतं. म्हणजे सायक्लोहेक्झेनचं आपण काय करतोय ट्रीटमेंट करतोय KMnO4 इन डायल्यूटेड H2SO4 वे टू ऑब्टेन डायकार्बोक्सिलिक ॲसिड, दॅट इज ॲडिपिक ॲसिड. काय मिळते इथं आपल्याला ॲडिपिक ॲसिड मिळते. म्हणजे अशा ह्या सर्वात महत्त्वाच्या काय आहेत आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स कार्बोक्सिलिक ॲसिडचे आहेत. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज वन बाय वन आपण बघू. अल्डिहाइड आणि कीटोनच्या पहिल्यांदा आपण स्टेट बघू. मिथॅनॉल गॅसमध्ये, गॅसेस स्टेटमध्ये ॲट रूम टेम्परेचर. इथेनॉल व्होलाटाईल लिक्विड आहे. अदर अल्डिहाइड अँड कीटोन्स लिक्विड्स आहेत और सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. आता आपण जे सॅनिटायझर वापरतोय त्याच्यामध्ये काय आहे
अल्कोहोल वापरतोय आपण नाही का, त्याचं रूपांतर आपण अल्डेडमध्ये करतोय, बरोबर ना. अल्डेड्स इज द फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. कीटोन इज सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट. दॅट इज फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल आहेत. म्हणजे इथं आपला हा जो मिथॅनॉल तयार झालेला आहे हा गॅसेस स्टेटमध्ये असतोय रूम टेम्परेचरला. इथेनॉल हे व्हॉलटाईल लिक्विड असते. अदर अल्डेड कीटोन सॉलिड्स किंवा लिक्विड्स आहेत ॲट रूम टेम्परेचर. ही त्याचं सर्वात महत्त्वाचं स्टेट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीचं हे पहिलं स्टेट. दुसरं आहे बॉइलिंग पॉईंट. आता अल्केनशी इथरशी आपण कंपॅरिझन करतो. कंपॅरिझन करावं लागतं, त्याशिवाय आपल्याला ते बॉइलिंग पॉईंट काय आहे ते कळत नाही. आता बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डेड अँड कीटोन आर ऑलवेज हायर दॅन अल्केन्स अँड इथर्स. काय आहेत, अल्डेड अँड कीटोनचे बॉइलिंग पॉईंट हे हायर आहेत. कशाशी कंपॅरिझन करतोय आपण, अल्केन्स आणि इथरशी आपण कंपॅरिझन करतोय. अल्केन्स आणि इथरशी कंपॅरिझन केलं असता काय दिसतंय आपल्याला, हे अल्डेड अँड कीटोन्स काय आहेत ज्याचा बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट. कारण हे काही सॉलिड आहेत काही लिक्विड आहेत नाही का, तर मग काय जे सॉलिड आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट मिळेल, जे लिक्विड आहेत त्यांचा बॉइलिंग पॉईंट मिळेल. मग इथं आपण फक्त काय करतोय, बॉइलिंग पॉईंटशीच कंपॅरिझन करतोय. हा हायर आहे. कशापेक्षा हायर सांगतोय पण, अल्केन्स आणि इथर्स. ह्याच्यावरती जेईला सीईटीला नेटला प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला ऑर्डर दिली जाते, त्याच्यावरनं करेक्ट ऑर्डर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग ती बॉइलिंग पॉईंटची असेल, मेल्टिंग पॉईंटची असेल, फ्रीजिंग पॉईंटचे असेल, कुठलेही असेल. कारण हे सगळं तुम्ही सॉलिड आपलं सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये बघणार आहे बॉइलिंग पॉईंट, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट सोल्युबिलिटी. आता लोअर अल्डेड कीटोन्स आर कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर आहेत, मग हायर आर इनसोल्युबल. जनरली आलं नाही का. सोल्युबिलिटी लोअर अल्डेड अँड कीटोन्स आर कम्प्लिटली सोल्युबल. ॲसिटोन घेतलं, पाण्यात टाकलं, शेक केलं, इझिली रिमूव्ह काय होते, सोल्युबल होते. पण तेच जर आपण हायर घेतले तर नाही होत. लोअरच अल्डेड अँड कीटोन्स हे कम्प्लिटली काय आहेत, सोल्युबल इन वॉटर आहे. तर सोल्युबिलिटी म्हणजे काय आपण बघितलं होतं नाही का, हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन होतंय मग ते सोल्युबल होतात, जे करत नाही ते होत नाहीत. मग इथे लोअर अल्डेड्स अँड कीटोन्स आर कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर. ओडर बघा, लोअर अल्डेड्स आणि कीटोन्स. लोअर म्हणजे ओडर म्हणजे गंध, पंजेंट ओडर आहे. आता ॲसिटोन कीटोन जर घेतले तर कीटोनच्या काही कीटोनची स्वीट प्लिझंट ओडर आहे नाही का. आपण इथेनॉल घेतलं म्हणजे ॲसिटोन घेतला आपण, छान आहे नाही का. फॉर्मिलिन घेतलं आपण, फॉर्माल्डेड, फॉर्मॅलिन नाही का. आता दवाखान्यात गेल्यानंतर जसं आपल्याला उग्र वास येतोय ते फॉर्मॅलिनचं आहे, ते अल्डेडमधलंच आहे नाही का. मग ह्या पद्धतीचं आहे, हे लक्षात ठेवा. डिसइन्फेक्टंट्स म्हणून आपण हे वापरतोय. त्याची ओडर जर बघितली तर पंजेंट ओडर आहे, खराब वास येते नाही का, ही त्याची ओडर. अशा पद्धतीने त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज अल्डेडच्या आणि कीटोनच्या आहेत. आणि लास्ट पॉईंट आज आपण बघणार आहे कार्बोक्झिलिक ॲसिडच्या फिजिकल प्रॉपर्टीज. स्टेट लोअर ॲसिड्स अप टू C9. ज्या ॲसिडमध्ये सीची किंमत किती आहे, 9 आहे. 3 कार्बन्स आर, त्यामधले काय आहेत, 3 कार्बन आर कलरलेस, पंजेंट स्मेल, हायर मेंबर्स आर वॅक्सी सॉलिड्स आहेत. मग आता लोअर ॲसिड्स यामधले पहिले 3 घेतले तर कलरलेस आहेत, पंजेंट स्मेल आहे, हायर मेंबर्स आर वॅक्सी सॉलिड्स आहेत. बेंझोइक ॲसिड घेतलं तर ते वॅक्सी सॉलिड आहे. सोल्युबिलिटी लोअर मेंबर्स आर सोल्युबल इन वॉटर. ॲसिडिक ॲसिड घेतलं, पाण्यात टाकलं की विरघळते. लोअर मेंबर्स फक्त सोल्युबल इन वॉटर. बेंझोइक ॲसिड विरघळत नाही पाण्यात, ते तसंच राहते. बॉइलिंग पॉईंट आर हायर दॅन करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स, इथर्स, इस्टर्स, कार्बोक्झिलिक ॲसिड्स चे बॉइलिंग पॉईंट बघतोय आपण. अल्डेड, कीटोन्स ह्या सगळ्यांपेक्षा ह्या कार्बोक्झिलिक ॲसिडचे बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट काय आहेत आपले, हायर्स आहेत. बॉइलिंग पॉईंट्स आर हायर दॅन द करस्पॉन्डिंग. आता करस्पॉन्डिंग काय काय कंपॅरिझन करतोय बघा. एक तर आपण अल्कोहोल घेतोय, म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये एकच असेल कार्बन, तर अल्कोहोलमध्ये पण एकच कार्बन पाहिजे, तरच त्याच्याशी कंपॅरिझन होणार नाही का. म्हणजे अल्कोहोल घ्या, इथर्स घ्या, इस्टर्स घ्या, अल्डेड्स घ्या, कीटोन्स घ्या, यांच्यापेक्षा मात्र कार्बोक्झिलिक ॲसिडचे बॉइलिंग पॉईंट हे नेहमीच जास्त असणार आहेत. मेल्टिंग पॉईंट सुद्धा लाईक अल्केन्स, कार्बोक्झिलिक ॲसिड्स विथ इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम shows higher melting point than the adjacent acids or odd number of carbon atoms.
म्हणजे इथं क्लासिफाय आपण परत केलं. ऑडचे वेगळे काढलेत कार्बोक्सिलिक ॲसिड, इव्हन नंबरचे कार्बोक्सिलिक ॲसिड्स वेगळे काढले. आता इव्हन नंबरचे जे आपल्याकडे कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत त्याचा बॉइलिंग मेल्टिंग पॉईंट हा ऑलवेज हायर असतो दॅन ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम असणाऱ्या कार्बोक्सिलिक ॲसिडची. म्हणजे कंपॅरिझन ॲसिड ॲसिडमध्येच करतोय, कशाचं? मेल्टिंग पॉईंटचं. पण ऑड ज्यामध्ये 1, 3, 5 अशा कार्बन संख्या असणारे जे कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत त्यांचा मात्र मेल्टिंग पॉईंट ह्या ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 2, 4, 6, 8 असे इव्हन नंबर ऑफ कार्बन असतील त्यांच्यापेक्षा काय असणार आहे, ह्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी. म्हणजे हायर कुणाचाला 2, 4, 6, 8 कार्बन असणारे कार्बोक्सिलिक ॲसिड त्यांचा मेल्टिंग पॉईंट ऑलवेज ग्रेटर दॅन ऑड नंबर ऑफ कार्बन इन कार्बोक्सिलिक ॲसिड्स. हे अशा पद्धतीचे सगळ्यात महत्त्वाच्या काय आपल्या प्रॉपर्टीज आहेत. आतापर्यंत जर आपण बघितलं तर सगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स बघितल्यात. अल्डिहाइडचं नोमेनक्लेचर बघितलं, कार्बोक्सिलिक ॲसिडचं नोमेनक्लेचर बघितलं. मेथड्स ऑफ प्रिपरेशन मग अलिफॅटिक असतील, ॲरोमॅटिक असतील, मग ते अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील, कार्बोक्सिलिक ॲसिड असतील, अशा व्हरायटी ऑफ द रिॲक्शन्स आपण या टॉपिकमध्ये आतापर्यंत बघितलेल्या आहेत. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज संपवल्या, केमिकल प्रॉपर्टीज. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट aldehydes, ketones and carboxylic acids. Thank you.